हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज निफ्टी बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. आपण सर्वांनी आज मार्केट पाहिलं असेल. काल एक छान ब्रेकआउट मिळाला होता. 2:45 वाजता प्राइस वर गेली होती रेजिस्टन्स ब्रेक करून. परंतु मित्रांनो, प्राइस आज गॅपडाऊननी खाली पडली. तसंच मित्रांनो, तिने 23,995 म्हणजे 24,000चा पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक केला. प्राइस वरती गेली 24,075. मित्रांनो, हा एक तिने हाय बनवला, तिथून प्राइस खाली आली. पुन्हा मित्रांनो, हा रेजिस्टन्स ब्रेक केला. या ठिकाणी मित्रांनो बायर्सला ट्रॅप केलेला आहे प्राइसने. हे पहा मित्रांनो, हा एक रेजिस्टन्स बनवला होता. या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केले. प्राइस हळूहळू मित्रांनो खाली आली. पुन्हा सपोर्ट घेतला, प्राइस पुन्हा वर गेली. आणि ज्यावेळेस मित्रांनो हा सपोर्ट ब्रेक केला 24,039, प्राइस खाली आली. रिटेस्ट करून खाली आली. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इन द मनी पुट ऑप्शन बाय करायचा होता आणि याच्याच वरती आपल्याला एस-एल लावायचा होता. तर मित्रांनो, आपण 24,400चा इन द मनी पुट ऑप्शन काढला होता ट्रेडिंगसाठी. तर या ठिकाणी मित्रांनो आपण जर पाहिलं, 12:25 आपल्याला पुट ऑफ साईडला एक ट्रेड मिळाला. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा, ऑप्शन 24,400चा पुट ऑप्शन सपोर्ट घेत आहे आणि प्राइस वर चाललेली आहे आणि मुव्हिंग ॲव्हरेजच्या पण वर चाललेले आहे. 12:25 या ठिकाणी पहा, 380च्या इथं आपल्याला बाय मिळालेला आहे हा ऑप्शन. आणि प्राइस जवळजवळ मित्रांनो 520 पर्यंत गेलेली आहे. याचाच अर्थ आपल्याला या ठिकाणी 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो मिळालेला आहे. हे पहा, या ठिकाणी आपल्याला बाय मिळाला 370च्या तिथे. मित्रांनो, इथं जवळजवळ आपल्याला स्टॉप लॉस लावायचा होता छोटासा. 335चा मित्रांनो स्टॉप लॉस होता. 35 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. 70 पॉईंटचा आपल्याला टार्गेट घ्यायचं होतं. छोटासा स्टॉप लॉस लावायचा होता या ठिकाणी. 370ला आपण बाय केला. प्राइस गेली 520 पर्यंत. 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपला मित्रांनो या ठिकाणी हिट झालेला आहे. प्राइस सडनली वर गेलेली आहे आणि वरती जाऊनच हा ऑप्शन बंद झालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बायर्सला ट्रॅप करून प्राइसमध्ये एक मोठी मुवमेंट आलेली आहे. कारण की मंथली एक्सपायरी असल्यामुळे मार्केट वर अपसाईड किंवा डाऊन साईडला एक मोठी मुवमेंट देणार अपेक्षित होतं. त्यामुळे मार्केटने बरोबर डाऊन साईडला एक ट्रॅप केलं बायर्सला आणि प्राइस खाली खाली पडत गेली. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आज ट्रेड मिळालेला आहे. ज्यांनी कोणी कॉल ऑप्शन बाय केला असेल त्यांना आज नक्कीच लॉस झालेला असेल. तर मित्रांनो, उद्या आपल्याला कशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस करता येईल त्याच्यावरती आपण आता चर्चा करूया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, उद्यासाठी आपल्याला कसा प्लॅन करता येईल त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. तर मित्रांनो, 23,913ला आत्ता निफ्टी बंद झालेला आहे. त्याचे सर्वप्रथम आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. आजच्या एक डे हायला आपण मित्रांनो लाईन टाकलेली आहे 24,090. त्यानंतर 24,039 या ठिकाणी प्राइसने सपोर्ट घेतलेला आहे. तो सपोर्ट ब्रेक करून प्राइस आज खाली पडलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो 23,900 वरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे मित्रांनो ती लाईन पण आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 23,917 या ठिकाणी आपण लाईन टाकूया मित्रांनो 23,900च्या तिथं. हा सपोर्ट आपल्याला उद्या महत्त्वाचा असणार आहे. ज्यावेळेस आपण कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन आपण मित्रांनो बाय करू त्यावेळेस आपल्याला हा सपोर्ट खूप महत्त्वाचं काम करणार आहे. तिसरा मित्रांनो रेजिस्टन्स आहे 23,927. तर कशा पद्धतीने मित्रांनो उद्यासाठी आपल्याला ट्रेडिंगचा प्लॅन करता येईल ते आपण आता डिस्कशन करूया. प्राइस मित्रांनो हे 23,913ला बंद झालेली आहे. मित्रांनो, आता क्लोजिंग प्राइसच्या बेसवरती आपण याचा ॲनालिसिस करत आहे. मार्केट गॅप अपनी ओपन हो किंवा गॅप डाऊननी ओपन हो किंवा हाय तिथंच ओपन होते, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला फक्त ट्रेड कुठल्या दिशेने जाणार आहे, मार्केट कुठल्या दिशेने जाणार आहे हे फक्त आपल्याला मित्रांनो कॅच करायचे आहे. 23,913ला आता मार्केट बंद असल्यामुळे मित्रांनो प्राइस आता वरती आहे. पहिला सपोर्ट मित्रांनो 23,927चा आहे जवळचा.
प्राईजने हा जर सपोर्ट ब्रेक केला किंवा गॅपडाऊननी पडली तर 23,900 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कारण या ठिकाणी हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. प्राईज याच्या खाली जाणे थोडंसं मुश्किल वाटत आहे मित्रांनो. प्राईज या ठिकाणी जर सपोर्ट घेतला, उद्या एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला या ठिकाणी याच कॅन्डलला स्टॉपलॉस लावून आपल्याला बाय करायचं आहे. आणि आपल्याला मित्रांनो पहिलं टार्गेट असणार आहे ओपन इंटरेस्टचे. तर या ठिकाणी जर आपण पाहिले, ओपन इंटरेस्ट मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात. 23,950च्या स्ट्राईक प्राईजवर मित्रांनो बघा हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. आणि या लेवलला जर ब्रेक केलं प्राईजने, तर नेक्स्ट ओपन इंटरेस्ट मित्रांनो 24,000वरती आहे. तर नेक्स्ट टार्गेट आपलं 24,000 असणार आहे. आणि या लेवलला सुद्धा जर उद्या ब्रेक केलं तर आपला आजचा डे आहे मित्रांनो 24,090 आहे. हे टार्गेट मित्रांनो उद्या निफ्टी हिट करू शकतो. जर मार्केटमध्ये जर बुलिश ट्रेंड राहिला, उद्या मार्केट जर पॉझिटिव्ह असेल, तर आपल्याला स्टेप बाय स्टेप मार्केट असं वर जाताना पाहायला मिळू शकतं. तर मित्रांनो आता डाऊन साईडला मार्केट कुठपर्यंत खाली येऊ शकते उद्या, तर सर्वप्रथम मित्रांनो त्याला 24,000चा 23,900चा मित्रांनो हा सपोर्ट ब्रेक करावा लागेल. हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. ज्यावेळेस या लेवलला ब्रेक करेल प्राइस, उद्या रिटेस्ट करून खाली येईल मित्रांनो, त्यावेळेसच आपण समजायचं की मार्केट अजून डाऊन साईडला पडणार आहे. आणि याच रेजिस्टन्सच्या वर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि आपलं पहिलं टार्गेट मित्रांनो 23,853 असेल. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर 23,813 हे एक टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर 23,765 मित्रांनो असं स्टेप बाय स्टेप प्राइस खाली पडताना दिसेल. कारण या लेवलला मित्रांनो सपोर्ट लेवल आहेत या निफ्टीच्या. आणि इथून प्राइस पुन्हा बाउन्स बॅक पण होऊ शकते वरती. या लेवलवरनं पण प्राइस बाउन्स बॅक होऊ शकते. तर या लेवलला मित्रांनो प्राइस आले की आपल्याला टार्गेट बुक करायचं आहे. 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला मेंटेन करायचा आहे नेहमी. तर अशा पद्धतीने मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ केलेले आहेत. तर आता नेहमीप्रमाणे मित्रांनो आपल्याला इन द मनी कॉल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो निफ्टी 23,913ला बंद झालेला आहे. तर आपल्याला 200 पॉईंट खालचा 23,700चा कॉल ऑप्शन आणि 24,100चा इन द मनी पुट ऑप्शन मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. चला तर आपण आता स्क्रीनवरती लावूया. आपल्याला 2 जूनच्या विकली एक्सपायरीचेच ॲड करायचे आहेत. आपण स्क्रीनवरती ॲड करूया. 24,100चा इन द मनी पुट ऑप्शन 2 जूनची एक्सपायरीचा, त्यानंतर 23,700चा इन द मनी कॉल ऑप्शन. मित्रांनो आपण कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन ॲड केलेले आहेत. आता याचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ करूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो एक डे आयला आपण एक लाईन टाकूया. त्यानंतर डे लोला एक आपण लाईन टाकलेली आहे. आणि प्राइसने कुठं सपोर्ट घेतलेला आहे किंवा रेजिस्टन्स घेतला आपण ते तिथे एक लाईन टाकूया मित्रांनो. या ठिकाणी जर पाहिलं प्राइसने रेजिस्टन्स घेतला होता, प्राइस वर गेली आणि तोच सपोर्ट ब्रेक करून प्राइस खाली आलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. अजून एक मित्रांनो आपण एक लाईन खाली ड्रॉ करूया. हा एक आपल्याला सपोर्ट आहे 254चा. तर मित्रांनो आता उद्या 338ला मित्रांनो हा ऑप्शन आता बंद झालेला आहे. 316 हा एक त्याला सपोर्ट आहे. प्राइस या ठिकाणी जर आली, सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला बाय करायचं आहे. इथे याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर मित्रांनो आपलं पहिलं टार्गेट 410चा असणार आहे. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक करून प्राइस वर गेली तर नेक्स्ट टार्गेट 457 असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो उद्या 23,700चा कॉल ऑप्शन अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप वर जाऊ शकतो. जर ज्यावेळेस तो 316च्या इथे येऊन सपोर्ट घेईल, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल तयार होईल, त्याच वेळेस त्याच्यामध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो हाच ऑप्शन मित्रांनो मार्केट जर गॅप अपने ओपन झाले
प्राईस जर 410च्या तिथं जर गेली तर आपल्याला वाट पाहायची आहे हा रेजिस्टन्स ब्रेक करतोय का. हा रेजिस्टन्स ब्रेक केला किंवा प्राईस खाली आली, रिटेस्ट करून पुन्हा खाली आली, तर समजायचं की ऑप्शनमध्ये मित्रांनो सेलिंग प्रेशर आहे. याच्याच वरती स्टॉपलेस राहील. प्राईस तुम्हाला खाली पडताना दिसेल. पहिलं टार्गेट 316चं असेल. ज्यावेळेस कॉल ऑप्शन खाली पडत आहे याचाच अर्थ आपल्याला पुट ऑप्शनमध्ये मित्रांनो ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे बाईंग करण्याची. आपल्याला इन द मनी पुट ऑप्शन मग अशा वेळेस बाय करायचं आहे लगेचच. जर या इथं जाऊन 410च्या इथं जाऊन जर प्राईजने रेजिस्टन्स घेतला, रिटेस्ट करून प्राईस जर खाली आली, तर आपल्याला कॉल जर खाली येत असेल तर आपल्याला पुट साईडला एंट्री घ्यायची. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉल ऑप्शनमध्ये मित्रांनो उद्याचा प्लॅन करायचा आहे. तर पुट ऑप्शन आपण आता बघूया का कशा पद्धतीने उद्या आपल्याला त्याच्यावरती प्लॅन करता येईल. पुट ऑप्शनला मित्रांनो आज पाहिलं तर आपण सपोर्ट घेऊन प्राईस वर गेलेली आहे. आजच्या डे लोला एक आपण लाईन टाकलेली आहे, त्यानंतर डे हायला एक लाईन टाकलेली आहे, आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक रेजिस्टन्स बनवला होता. तो रेजिस्टन्स ब्रेक करून प्राईस वर गेलेली आहे. त्यानंतर मित्रांनो प्राईस जर ह्या 294ला जर ब्रेकआउट केलं तर नेक्स्ट टार्गेट तिचं 472 असेल, आणि त्याच्या आधीचं टार्गेट मित्रांनो 381. या ठिकाणी पण एक सपोर्ट आहे. तर अशा पद्धतीने पुट ऑप्शनमध्ये मित्रांनो ट्रेडिंग होऊ शकतं. समजा आता 267ला हा पुट ऑप्शन बंद झालेला आहे. 294 हा एक त्याला रेजिस्टन्स आहे. ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं, प्राईस वर गेली, रिटेस्ट करून पुन्हा वर आली मित्रांनो, त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आपलं पहिलं टार्गेट 381 असेल, आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट 472 आपल्याला अपसाईडला पाहायला मिळेल. याचाच अर्थ मार्केटमध्ये जर अशीच आजच्यासारखी जर मंदी राहिली तर उद्या पुट ऑप्शन मित्रांनो आपल्याला वरती जाताना दिसेल. याच्यामध्ये पहिलं टार्गेट 381 असेल आणि दुसरं टार्गेट 472 आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो ऑप्शन आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो. सपोज मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राईस वर गेली, पुन्हा याच ठिकाणी ट्रेड करत राहिली, आणि हा सपोर्ट ब्रेक केला आणि प्राईस याच ठिकाणी ट्रेड करून करून जर पुन्हा रिटेस्ट करून खाली आली, तर समजायचं की मित्रांनो पुट ऑप्शन खाली पडणार आहे. आपल्याला या ठिकाणी ट्रॅप केलेला आहे. याच ठिकाणी मित्रांनो सेलिंग ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. याच्याच वरती स्टॉपलेस आहे, आणि प्राईस तुम्हाला खाली पडताना दिसेल. हा पुट ऑप्शन पहिलं टार्गेट 220 असेल, आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर 185 पर्यंत तो खाली येऊ शकतो. ज्या अर्थी मित्रांनो पुट ऑप्शन खाली येतोय त्याच अर्थी आपल्याला कॉल ऑप्शनमध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तर आपल्याला मित्रांनो कॉल ऑप्शन अशा वेळेस बाय करायचं आहे. त्यामुळे स्क्रीनवरती लावताना मित्रांनो एक साईडला कॉल ऑप्शनचा चार्ट लावायचा आहे, एक साईडला पुट ऑप्शनचा लावायचा आहे, आणि एक साईडला मित्रांनो आपल्याला निफ्टी 50चा चार्ट लावायचा आहे. निफ्टी 50ची मुवमेंट बघून आपल्याला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनचे आपल्याला डिसिजन घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला स्क्रीनवरती लावून दाखवतो मित्रांनो. तर या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर हा आपल्याला 3 स्क्रीनचं मित्रांनो आपल्याला स्प्लिट मिळेल. मोठ्या स्क्रीनमध्ये आपल्याला निफ्टी 50चा चार्ट लावायचा आहे. त्यानंतर एक साईडला आपल्याला कॉल ऑप्शन लावायचा आहे, आणि एका स्क्रीनमध्ये आपल्याला पुट ऑप्शन लावायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक स्क्रीन विंडो तयार करायची आपली ट्रेडिंगची, आणि या पद्धतीनेच आपल्याला प्लॅन करायचा आहे आणि वॉच करायचं आहे. ज्या ज्या वेळेस निफ्टी सपोर्ट घेईल, रेजिस्टन्स घेईल, त्या वेळेस या ठिकाणी पण आपल्याला पाहायचं आहे की कॉल ऑप्शननी पण सपोर्ट घेतले का, पुट ऑप्शननी सपोर्ट घेतले का, कॉलनी रेजिस्टन्स घेतले का, पुटनी रेजिस्टन्स घेतले का. निफ्टी जर रेजिस्टन्स घेत असेल तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करायचं आहे. निफ्टी जर सपोर्ट घेत असेल तर आपल्याला कॉल ऑप्शन बाय करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगचा प्लॅन करायचा आहे निफ्टीमध्ये. तर आता मित्रांनो आपण बँक निफ्टीचे डिस्कशन करूया. बँक निफ्टीची मित्रांनो आज मंथली एक्सपायरी झाल्यामुळे तुम्हाला प्रीमियम थोडासा हाय मिळेल. त्यामुळे शक्यतो बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग न केलेलंच बरं आहे, कारण प्रीमियम हाय असल्यामुळे तुम्हाला तो मागात पडू शकतो. 1000च्या वर जवळजवळ मित्रांनो याचा इन द मनी
कॉल ऑप्शन पुट ऑप्शनचे प्रीमियम असतात. जसं जसं मार्केट मित्रांनो एक्सपायरी जवळ येते प्रीमियम हळूहळू कमी होत जातात. अशा वेळेस एक 15 दिवसानंतर बँक निफ्टीमध्ये आपण जर ट्रेडिंग केले तर आपल्याला प्रीमियम स्वस्तामध्ये पडतात. तर आपण अशा वेळेस निफ्टीच्या विकली ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केलेलं कधीही चांगलं असतं. तरी पण मित्रांनो आपण याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. पहिली लाईन आपण रेजिस्टन्ससाठी मित्रांनो DI ला टाकलेली आहे आणि कालचा एक सपोर्ट लेवल आहे मित्रांनो 24,920 या ठिकाणी आपण लाईन टाकलेली आहे. आणि दुसरी लाईन 55,119. प्राईस आता ती लेवल ब्रेक करून आता वरती आलेली आहे मित्रांनो थोडीशी. त्याची आता मित्रांनो आपण ट्रेडिंगचा प्लॅन करूया कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. पहिला सपोर्ट 55,913 आहे. प्राईस आता इथं बंद झालेली आहे. प्राईजने या लेवलला जर सकाळी सपोर्ट घेतला एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली तर आपल्याला याच्याच खाली स्टॉपलस लावून बाय करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट टार्गेट वरती 55,500चं पाहायला मिळेल. स्टेप बाय स्टेप मित्रांनो जाईल. सुरुवातीला तो 300 पर्यंत जाईल. 300ला सपोर्ट घेऊन 400ला जाईल. 400ला सपोर्ट घेऊन 500ला जाईल. अशा पद्धतीने प्राइस हळूहळू वर जाताना दिसेल. जर मित्रांनो प्राइसने हा सपोर्ट ब्रेक केला रिटेस्ट करून प्राइस खाली आली तर आपल्याला या ठिकाणी सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल बँक निफ्टीमध्ये. याच्याच वरती स्टॉप लॉस असेल. प्राइस खाली पडताना दिसेल. पहिलं टार्गेट 54,920 असेल आणि दुसरं टार्गेट 54,686 आणि तिसरं टार्गेट मित्रांनो जर मार्केटमध्ये जर दबाव राहिला मार्केट जर मंदीमध्येच राहिले तर 54,390 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकतो. जर बँक निफ्टी मित्रांनो खाली येत असेल तर आपल्याला इन द मनी पुट ऑप्शन बाय करायचं आहे ITM. आणि जर प्राइस वर जात असेल तर आपल्याला ITM C बाय करायचं आहे. तर मित्रांनो कुठले घ्यायचे आहेत. मार्केट ओपन झाल्यानंतर 200 पॉईंट खालचा आपल्याला कॉल ऑप्शन घ्यायचा आहे आणि 200 पॉईंट वरचा आपल्याला पुट ऑप्शन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगचा उद्या प्लॅन करायचा आहे निफ्टी बँक निफ्टीचा. आणि गुरुवारी मित्रांनो मार्केटला सुट्टी आहे बकरी ईद असल्यामुळे. तर उद्यासाठी आपण मित्रांनो अशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टी आणि त्याच्या ऑप्शन्सचे प्लॅनिंग केलेले आहेत. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.